विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नागपूर। आयोजकांनी मला विमा योजना या विषयावर सर्वसाधारण चर्चेसाठी आणि या प्रदर्शनाच्या निमित्त जे आपले शेतकरी बंधू भगिनी आलेले आहेत त्यांना या विषयाचं आवश्यक असणारं तांत्रिक माहिती आणि त्यांच्या मनातील प्रश्न उत्तरं या सर्वसाधारण विषयाच्या चर्चेसाठी ते पाचारण केलेलं आहे। त्याकरिता सर्वप्रथम मी आयोजकाचा आभार मानतो आणि आपण सर्वांचेही मी आभार व्यक्त करतो की आपण सर्वजण इथे उपस्थित आहात। पीक विमा योजना माननीय पंतप्रधान महोदय यांना जे काही सत्तेवर आल्यानंतरचे प्रश्न यायचे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता हा पीक विमा योजनेच्या संदर्भात। या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आतापर्यंत आलेल्या त्रुट्या, येणारे प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगिक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जवळपास 1.5 वर्ष या योजनेला काही बदल आणि शेतकऱ्याच्या अनुषंगिक काही सकारात्मक बदल व्हावे या दृष्टीने या योजनेचं परावर्तीकरण म्हणा की नवीनीकरण म्हणा हे करण्याचा एक प्रयत्न करण्यात आलेला आहे। हां, लेक्चर सुरू आहेत। मी त्यांना सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपलं हे करा, बसा तिथे प्लीज। तशी आपल्या शेतीच्या अनुषंगिक जी विमा योजना आहे हे 1985 पासूनच तशी आपल्या पूर्ण भारतभर सुरू आहे। त्याला अगोदर नाव राष्ट्रीय कृषी विमा योजना होतं आणि या योजनेमध्ये सर्वसाधारण शेतकरी जे विविध पिकं घेतात या पिकाचा विमा हा इन्शुरन्स कंपनीमार्फत काढला जायचा। 1985च्या कालावधीमध्ये विमा कंपन्या फारशा नसल्यामुळे AIC किंवा केंद्र शासनाने त्यांच्या अखत्यारीत एक भारतीय कृषी विमा कंपनी ही एक स्थापन केली ज्याचं मुख्यालय मुंबईला आहे आणि त्यांच्यामार्फत सर्वसाधारण ह्या विम्याच्या योजना राबवण्यात येत होत्या। मात्र त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणातल्या लोकप्रतिनिधीच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही तक्रारी यायच्या त्याला विचारात घेऊन काही योजनेमध्ये महत्त्वाचे बदल प्रस्तावित केलेले होते आणि त्या अनुषंगिक काही सूचना 1998, 2005 या कालावधीमध्ये शासनाने आपल्या स्तरावर केल्या। मात्र त्याही उपरोक्ष शेतकऱ्यांच्या तक्रारी, फसवणुकीच्या तक्रारी वाढत असल्यामुळे माननीय पंतप्रधान महोदयांनी एक नवीन स्वरूपात ही योजना आणली आहे, पंतप्रधान पीक विमा योजना। आपण या योजनेच्या सर्वसाधारण बाबीवर प्रथमतः चर्चा करू। यामध्ये आपल्या मनातील प्रश्न शक्यतोवर या प्रेझेंटेशनमध्ये पूर्ण होईलच, पण समजा काही प्रश्न असेल तर आपण हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर त्याच्यावर सखोल चर्चा करू शकतो, आपल्या शंकाचं समाधान करू शकतो। यामध्ये आपल्या लक्षात येईल की सदरची योजना खरीप या हंगामापासून, खरीप 2016 या हंगामापासून आपल्या महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे आणि यामध्ये विमा क्षेत्र म्हणजे आपल्या साध्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर महसुली मंडळ स्तरावर ही योजना राबवण्याचं प्रस्तावित केलेलं आहे। सर्वसाधारण केंद्र शासनाने जानेवारी 2016मध्ये ज्या सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनेच्या अनुषंगिक महाराष्ट्र शासनाने 9 जुलै 2016 या दिवशी ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात कशा पद्धतीने अंमलात येईल याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित केला आणि या शासन निर्णयामध्ये महसूल मंडळ हा एक विम्याचा घटक म्हणून विचारात घेऊन याची अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्रात सुरू झालेली आहे। या योजनेचे प्रामुख्याचे उद्देश म्हणजे कीड, रोग किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपासून शेतकरी हतबल न होता त्याला आर्थिक संरक्षण विम्याच्या स्वरूपात देता येईल का, हा एक महत्त्वाचा बदल, हा महत्त्वाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना ची आखणी करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगिकच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की मागच्या दशकामध्ये आपल्या विदर्भात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे, तर त्या नैराश्यपोटी शेतकऱ्यांचं आर्थिक स्थैर्य अबाधित राहील
हा एक उद्देश ठेवून या विमा योजनेची आखणी करण्यात आलेली आहे. यातील प्रमुख जे वैशिष्ट्य आहे हे मागच्या योजनेपेक्षा थोडे वेगळे आहे आणि हे वैशिष्ट्य मी आपल्यासमोर सांगतो आहे की सर्वसाधारण ही जी योजना आहे ही कर्जदार शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. म्हणजे ज्यांनी पीक कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकऱ्यांना ही योजना अनिवार्य राहणार आहे आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक स्वरूपाची आहे. म्हणजे तो या योजनेमध्ये स्वतःवरून सहभाग नोंदवू शकतो. यापूर्वी फक्त ज्यांच्या नावावर शेती होती असे शेतकरी विमा योजनेमध्ये भाग घेऊ शकत होते. मात्र या योजनेपासून एखाद्या शेतकऱ्यांनी ज्याला आपण कंत्राट पद्धतीने किंवा ठेके पद्धतीने शेती घेतलेली असेल तोही शेतकरी या पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकतो. ही या योजनेमधली महत्त्वाची बाब आहे. यापूर्वी विमा हप्ता जो होता हा विमा हप्ता बँकेचे रेट ज्या पद्धतीने यायचे त्या पद्धतीने डिक्लेअर त्या पद्धतीने शेतकऱ्याला विमा हप्ता भरावा लागायचा. मात्र या योजनेमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना कमीत कमी विमा हप्ता भरावा लागेल या दृष्टीने विमा हप्ता हा सुरुवातीलाच निश्चित करून दिला आहे. खरीप हंगामामध्ये 2% दराने, रब्बी हंगामामध्ये 1.5% दराने आणि नगदी पिकांसाठी किंवा फळबागेसाठी 5% दराने हा विमा हप्ता हा केंद्र शासनाने अधोरेखित करून दिलेला आहे. या व्यतिरिक्त समजा विमा कंपनीने रेट जास्त कोट केलेले असेल तर या 2% व्यतिरिक्त जास्तीची जी रक्कम आहे ती केंद्र शासन आणि राज्य शासन यांना आपल्या तिजोरीतून त्या विमा कंपनीला देणं या GR म्हणा किंवा या मार्गदर्शक सूचनेनुसार अनिवार्य केलेलं आहे. सर्व पिकासाठी जोखीम स्तर म्हणजे कोणत्याही पिकाची जोखीम किती असावी, त्याच्या उत्पन्नाची किती जोखीम घेतलेली आहे. तर राज्य शासनाने याच्यापूर्वी 60% जोखीम स्तरावर ही योजना राबवलेली होती. मात्र त्यामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा मिळत नसल्यामुळे याची जोखीम स्तर ही खरीप 2016 पासून 70% करण्यात आलेली आहे. आता हे जोखीम स्तर नेमका काय प्रकार आहे हा एखाद्या वेळेस तुम्हाला समजण्यासाठी अडचणीचा जाईल. जेव्हा आपण समोर जाऊ प्रत्यक्षात कॅल्क्युलेशन पोर्शनमध्ये येईल तेव्हा आपल्या लक्षात येईल की जोखीम स्तर 10% वाढून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी शासनाने हा एक महत्त्वाचा धोरणात्मक बदल ह्या योजनेमध्ये केलेला आहे. यापूर्वी फक्त 3 वर्षाचं उत्पादन हे परिगणनेसाठी किंवा कॅल्क्युलेशनसाठी वापरायचे आहे. मात्र यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद किंवा अपेक्षित लाभ मिळत नसल्यामुळे आपल्या उत्पादनाची जी सरासरी उत्पादनाचं कॅल्क्युलेशन आहे किंवा परिगणना आहे ही मागच्या 7 वर्षाचं उत्पादन गृहीत धरून जोखीम स्तर हा प्रत्येक पिकाचा निश्चित केलेला आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी कव्हर केलेल्या आहे तर पिकाच्या पेरणीपासून तर कापणीपर्यंतच्या इवन मी असंही म्हणेल की कापणीनंतर 14 दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या पिकाची हमी या योजनेमध्ये घेण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. यामध्ये याच्यापूर्वी फक्त उभ्या पिकाचा विमा हा काढला जायचा. मात्र या योजनेमध्ये पिकाच्या पेरणीपासून तर काढणीनंतर 14 दिवसापर्यंत विमा हा विम्याचं संरक्षण या योजनेमध्ये जाहीर केलेलं आहे. याच्यामध्ये नैसर्गिक कारणामुळे येणारी आग, वीज कोसळणं, चक्रीवादळ किंवा पूर, भूसंकलन, दुष्काळ या सर्व गोष्टीचा विचार करून या पीक विमा योजनेचे जोखीम या निश्चित केलेल्या आहे. आपण सबसिक्वेंट वेमध्ये किंवा पुढच्या स्लाईडमध्ये याच्यावर डिटेल चर्चा करणार आहे. याच्यामध्ये काही कारणासाठी म्हणजे नैसर्गिक कारणामुळे पिकाची पेरणी आपण करू शकत नसेल तर त्याचंही विमा संरक्षण या योजनेमध्ये समाविष्ट केलेलं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे काढणी पश्चात 14 दिवसापर्यंतचा विमा या योजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे येणारं जे नुकसान आहे हे या योजनेमध्ये समाविष्ट केलेलं आहे. हे सर्वसाधारण आपल्या नागपूर विभागातील खरीप महत्त्वाची जे पिकं आहेत त्यासाठी विमा संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्यांना भरावयाची हप्ता याचं एक थोडक्यात चित्र आपल्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे की आपल्याला समजा 1 हेक्टरचं धान किंवा भाताचं पीक घेत असेल तर शेतकऱ्यांना 39,000 रुपयाचं विमा संरक्षण या योजनेमध्ये शासनाने निर्धारित केलेलं होतं आणि त्यासाठी शेतकरी बांधवांना त्यांच्या बँकेमध्ये 780 रुपये हा विमा हप्ता देय अपेक्षित होता.
त्याच प्रमाणात इतर जे महत्त्वाचे पिकं आहेत या पिकाचं विवेचन समोर दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं असेल तर कापूस या पिकाचं सर्वसाधारण विमा संरक्षण 36,000 रुपये आहे. मात्र त्यासाठीचं जे प्रीमियम आहे ते 1,800 रुपये आहे. म्हणजे हे कापूस हे नगदी पीक असल्यामुळे याचा विमा हप्ता दर जो आहे तो 5% प्रमाणे कॅल्क्युलेट करण्यात आलेला आहे. असंच आपलं रबी हंगामात जे आता आपलं सुरू आहे, तो सीझन सुरू झालेला आहे, हा विमा हप्ता आहे. आता याच्यामध्ये तुम्ही मागच्या स्लाईडमध्ये बघितलं असेल तर शेतकऱ्यांना भरावयाच्या रकमेचा कॉलम याच्यामध्ये कुठेच दिसत नाही. बरोबर आहे. मागच्या वर्षी या योजनेचं पहिलं वर्ष असल्यामुळे जशा आपल्या मनातल्या शंका होत्या तशा बऱ्याचशा वेळेस इन्शुरन्स कंपनीच्याही शंका होत्या. त्यांनी महाराष्ट्र शासनाने जे निर्धारित केलेली विमा संरक्षित रक्कम आहे ती पूर्ण महाराष्ट्रात याच्यापूर्वी वेगवेगळी राहायची, पण यावेळी शासनाने निर्धारित केलेली रक्कम अंतिम केली. मात्र शेतकऱ्यांना भरावयाच्या ज्या रक्कम आहे यासाठी वेगवेगळे दर कोट केलेले आहे. म्हणजे आता तुमच्यासमोर सांगायचं झालं तर गहू हे महत्त्वाचं पीक आहे. त्याच्यामध्ये वर्धा, भंडारा, नागपूर याच्यासाठी शेतकऱ्यांना फक्त 218 रुपयेच द्यावं लागणार आहे. मात्र चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या शेतकऱ्यांना 495 रुपये देणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांना. कारण की याच्यामध्ये विमा कंपनीचे जे दर आलेले आहेत ह्या विमा कंपनीच्या दराच्या 1.5% जो शासनाने अगोदर स्लाईडमध्ये सांगितल्याप्रमाणे जे फक्त शेतकऱ्यांना 1.5% द्यावयाचे आहे ही फक्त 1.5%ची रक्कम आहे. 62% इन्शुरन्स कंपनीने रेट कोट केलेले आहे. 62%पैकी फक्त 2% हे शेतकऱ्यांना भरायचे आहे किंवा 1.5% हे शेतकऱ्यांना भरायचे आहेत आणि उरलेले जे काही आहे ते पैसे राज्य शासन आणि केंद्र शासन 50-50% भरणार आहे. म्हणजे आपण म्हणतो की शासनाच्या वतीनं काय केलं जातं व शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी. आता ही गोष्ट आपल्या माहितीत आहे की नाही मला कल्पना नाही, पण मला वाटतं की ही गोष्ट आपल्यापर्यंत माहिती असावी की एकच पीक आहे, गहू बागायत असो, गहू जिरायत असो, एकच पीक आहे, हरभरा असो, एकच पीक आहे. पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पिकाच्या उत्पादनाची मर्यादा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पिकाच्या उत्पादनामध्ये येणारे बदल हे विचारात घेऊन इन्शुरन्स कंपनीने हे दर कोट केलेले आहे. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वसाधारण जे पीक ज्या भागात चांगल्या उत्पादकतेचे आहे तिथे रेट कमी कोट केलेले आहे आणि जिथे त्याच्या उत्पादनात रिस्क जास्त आहे अशा ठिकाणी याचे दर जे आहे ते हाय लेवलवर कोट करण्यात आलेले आहे. हे सर्वसाधारण याची जी माहिती आहे ही माहिती आपल्याला आवश्यक असेल तर लिहून घ्या, नाहीतर आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये याबद्दलचे माहितीपत्रक हे उपलब्ध झालेले आहे किंवा आपल्या इथे कृषी विभागाचं F17 नंबरचं स्टॉल आहे त्यामध्ये याचे दर हे ऑलरेडी लिफलेट स्वरूपाचे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सर्व शेतकरी बांधवांना. आता पीक विमा हे नेमकं कोणत्या बेसिसवर कॅल्क्युलेट होतं. आता मला वाटतं की आपल्यापैकी बरेचसे जण हे कुठेतरी शेतीच्या अनुषंगिक जुळलेले आहेत. आता आपल्यापैकी किती जण प्रत्यक्षात गावात राहतात याच्यावर मी बोलणार नाही, पण शेतीशी तुम्ही प्रत्येकजण जुळलेले आहात आणि आपल्या गावामध्ये दर 2 किंवा 3 वर्षांनी एक पीक कापणी प्रयोगाचा प्लॉट येत असतो. म्हणजे आपल्या महसूल भागामध्ये किंवा आपल्या गावामध्ये प्रत्यक्षात पिकाचं उत्पादन किती येणार आहे हे याचं परिगणना किंवा कॅल्क्युलेशन आपल्या गावातील एका शेतकऱ्याच्या किंवा एका गावातील 2 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्षपणे कॅल्क्युलेट केलं जातं. त्याचं वजन घेतलं जातं. ते वजन त्या शेतकऱ्यांकडे घ्यायच्या वेळी त्या गावातील सन्मान्य सरपंच महोदय, पोलीस पाटील महोदय, त्या ग्रामपंचायतील 2 सदस्य आणि तिन्ही यंत्रणा म्हणजे महसूल विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा परिषद याचे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या समोर उत्पादन घेणं हे अपेक्षित असतं आणि त्या उत्पादनाच्या आधारावरच पीक विमा याचं परिगणना किंवा कॅल्क्युलेशन हे केलं जातं. सर्वसाधारण कृषी विभागाच्या मार्फत मागच्या 3 वर्षापासून मला जे योग आलेला आहे फील्डवर या अनुषंगिक स्कीम इम्प्लिमेंट करण्याचा किंवा सुपरविजन करण्याचा, तर फारच कमी वेळा हे सर्व सन्मान्य सदस्य या पीक कापणी प्रयोगाच्या वेळेस उपस्थित राहतात आणि
उपस्थित राहत नसल्यामुळे जे काही शेतकऱ्यांच्या वतीचे प्रश्न आहेत, हे प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला जे काही उत्तर गावातच उपलब्ध असतं, पण त्या गावात उपलब्ध हे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहत नसल्यामुळे म्हणा की यंत्रणा राहत नसल्यामुळे म्हणा की आपल्या मनातले प्रश्न हे तसेच राहतात आणि मग कुठंतरी सर्व प्रश्न गोळा होतात आणि मग आपण कुठंतरी एका निर्णयावर येतो की बा शासन जी योजना राबवते हे कोणत्याही शेतकऱ्याच्या भल्यासाठी नाही. होत असेल म्हणजे निश्चितच आपल्याला याच्यातला काही चांगला अनुभव आलेला असेल, वाईट अनुभवही आलेला असेल. फक्त या व्यासपीठावरनं किंवा या चर्चेमधनं आपल्यासमोर एवढंच एक मी आवाहन करू इच्छितो की आपल्या गावात एखाद्या वेळेस पीक कापणी प्रयोग पडलेला असेल किंवा पीक कापणी प्रयोग आयोजित करण्यात आलेला असेल, तर विनंती एवढीच आहे की आपण फक्त अर्ध्या तासासाठी तिथं उपस्थित राहा. म्हणजे तुम्हाला उपस्थित याच्यासाठी राहायला लावतो आहे कारण की तुम्ही आज माझ्यासोबत प्रत्यक्ष फेस टू फेस चर्चा करताय. कारण की जोपर्यंत तुम्ही उपस्थित राहणार नाही तोपर्यंत येणारं उत्पादन बरोबर नोंदवल्या जातं की नाही जात याबद्दलची माहिती तुम्ही सांगू शकणार नाही आणि संबंधित यंत्रणेवरही पाहिजे तसा वचक राहणार नाही. आता ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र शासनाने, राज्य शासनाने ह्या योजनेच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी भरपूर धोरणात्मक बदल केलेले आहे. म्हणजे महसूल मंडळात कमीत कमी 10 प्रयोग हे त्या पिकाचे होणं अपेक्षित आहे. म्हणजे एका महसूल मंडळामध्ये जवळपास 30 ते 35 गावं असतात. त्या गावामधल्या कमीत कमी 5 गावामध्ये हे पीक कापणी प्रयोग होणं अपेक्षित आहे. याच्यात ग्रामपंचायत स्तराचा एक उल्लेख केलेला आहे. माननीय पंतप्रधान महोदयांनी सुरुवातीला ही योजना ग्रामपंचायत स्तरावर राबवली जाईल हा एक प्रचार झालेला होता. मात्र ही योजना ग्रामपंचायत लेवलवर राबवण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ हे शासकीय यंत्रणेकडे नसल्यामुळे या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने मंडळ स्तरावरच्या पहिल्या टप्प्यामध्ये लागू केलेली आहे. होऊ शकते की शासन मनुष्यबळ उपलब्ध करेल आणि पुढच्या वर्षीपासून ही योजना ग्रामपंचायत लेवलवरही राहील. तर ग्रामपंचायतवर लेवलवर राहिली तर एका गावामध्ये कमीत कमी 4 पीक कापणी प्रयोगाचे प्लॉट हे पडणं अपेक्षित राहणार आहे. या योजनेमध्ये एक महत्त्वाचा धोरणात्मक बदल असा झाला की यापूर्वी पीक कापणी प्रयोग हे व्हायचे पण त्याची कुठलीही माहिती राज्य शासन किंवा केंद्र शासनाकडे प्रयोगाची राहायची नाही. आकड्याची राहायची पण प्रयोगाची राहायची नाही. मात्र यावर्षीपासनं केंद्र शासन आणि राज्य शासनाने हे पीक कापणी प्रयोग रिमोट सेन्सिंगच्या मार्फतीनं तपासणीत घेणार आहे. आपण जे मोबाईल वापरतो आहे या मोबाईलमध्ये एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेलं आहे. त्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या मार्फतीनं आपलं प्रत्यक्षात पीक कापणी प्रयोगाचं प्लॉट कोणत्या GPS लोकेशनवर पडलेला आहे, त्यापासून कोणत्या तारखेला पेरणी झाली असून कोणत्या तारखेला आपण हार्वेस्ट करतो आहे, त्याचं उत्पादन किती आलेलं आहे, हे सर्व ऑनलाईन करण्याची प्रोव्हिजन या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी यावर्षीपासून सुरू आहे. म्हणजे हे आपल्या मागे होत असलेले बदल आहेत. म्हणजे असं अपेक्षित आहे की ज्या काही त्रुटी राहायच्या की पिकाची आकडेवारी बरोबर कळवल्या जायची नाही, तुम्ही आपल्या भाषेमध्ये बोलू शकतात की टेबलवर तयार करून आकडेवारी जी तयार होत होती, तर GPS लोकेशनच्या मार्फतीनं प्रत्यक्षात कोणत्या शेतकऱ्याच्या कोणत्या सर्वे नंबरमध्ये पीक कापणी प्लॉटचं नियोजन करण्यात आलेलं आहे, त्याची लागवड कोणत्या दिवशी झाली, त्याची कापणी कोणत्या दिवशी झाली, त्याच्यावरचं उत्पादन किती आलेलं आहे, हे सर्व त्या गावस्तरीय समितीच्या समोर हे घेणं अपेक्षित आहे. आणि आपल्या माहितीसाठी अजून एक सांगतो आहे की याच्यामध्ये 4 फोटोग्राफ्स हे अनिवार्य केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या आकडेवारी, हे कोणी आकडेवारी पाहू शकतो तुमच्या माहितीसाठी, ॲग्री इन्शुरन्स गव्हर्नमेंट इन नावाची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर आम्ही कोणीही आपल्या भागातील पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी पाहू शकतं. त्यामध्ये 4 फोटो हे अनिवार्य केलेले आहे. प्रत्यक्षात कापणीच्या वेळी, प्रत्यक्षात मळणीच्या वेळी, प्रत्यक्षात वजन घेतेच्या वेळी असे फोटोग्राफ्स तिथे आपल्याला आपल्या माहितीसोबत पाहायला मिळणार आहे. आणि याचा वापर हा डाटा खरोखर बरोबर आहे की नाही आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. त्यासोबतच रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी, ड्रोन उपकरण
याचाही वापर पीक कापणी प्रयोगासाठी होणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण याच्यात डिटेल जाऊ की पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या सर्व उत्पादनात येणाऱ्या जोखीम जे आहेत, येणाऱ्या घट हे याच्यामध्ये कवर केलेलं आहे. लागवडीपूर्व किंवा पेरणीपूर्वचं झालेलं नुकसान असेल तेही विम्याची जोखीम म्हणून कवर केलेलं आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पादनात होत असलेली घट हे याच्यामध्ये विचारात घेतलेली आहे. काढणी पश्चात आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान हे याच्यामध्ये विचारात घेतलेलं आहे. यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी त्यांनी एक क्लस्टर तयार केला. आपल्या नागपूर विभागापुरतं बोलायचं झालं तर भंडारा जिल्हा जो आहे हा भारतीय कृषी विमा कंपनीकडे दिलेला आहे. तर आपल्या इतर 5 जिल्हे जे आहेत हे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी याच्याकडे दिलेले आहेत. यांचे रेट्स जे आहेत हे रेट्स कमी आले असल्यामुळे त्यांच्याकडे हे देण्यात आलेले आहे. आणि यावर्षी जो आता 29 म्हणजे दिवाळीच्या 1 दिवसा अगोदर रब्बी हंगामाचा शासन निर्णय निघाला आहे, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात इतर विमा कंपनीपेक्षा नॅशनल इन्शुरन्स कंपनी, राष्ट्रीय कृषी विमा कंपनीचे दर कमी आले असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात त्यांचे रेट जे आहेत ते विचारात घेण्यात आलेले आहे. याच्यामध्ये केंद्र शासनाने निर्धारित केलेलं वेळापत्रक हे एक महत्त्वाची बाब या योजनेमध्ये आहे. याच्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच विमा कंपनीचे कोणकोणते उपक्रम कोणकोणत्या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे याचं एक वेळापत्रक पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात एकाच वेळेस सुरू होईल याबद्दलचं कठोर पत्र केंद्र शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेलं आहे. आणि ते वेळापत्रक म्हणजे अशा पद्धतीचं आहे. पिकाची कर्ज मर्यादा खरीप आणि रब्बी हंगामासाठी ही केंद्र शासनाने बँकेला ठरवून दिलेली आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी या विम्यामध्ये सहभाग केव्हा नोंदवायचा आहे याबद्दलची माहिती खरीप हंगामाची 31 जुलै 2016पर्यंत होती आणि रब्बी हंगामाची म्हणजे आता जो हंगामात आपण आहो याची मुदत 31/12 म्हणजे 31 डिसेंबर 2016पर्यंत करण्यात आलेली आहे. त्यानंतर विमा कंपनीकडे संबंधित बँकेने आपले जे प्रस्ताव सादर करावयाचे आहे त्यासाठी कार्यालयीन कामकाजाचे 7 दिवस, बिगर कर्जदारासाठी आणि कर्जदार शेतकऱ्याला कार्यालयीन कामकाजाचे 15 दिवस अशी निर्धारित करून दिलेली आहे. समजा या कालावधीपर्यंत संबंधित बँक विमा कंपनीकडे समजा पैसे भरू शकली नाही किंवा डी डी भरू शकली नाही आणि भविष्यात त्याबाबतचा विमा मंजूर झाला तर या मार्गदर्शक सूचनेनुसार विमा कंपनी त्या शेतकऱ्याला पैसे देणार नाही, तर ती जी बँक आहे, ज्या बँकेकडे शेतकऱ्यांनी अर्ज केलेला होता त्या बँकेला सदरच्या स्वतःच्या कमाईमधून किंवा स्वतःच्या कमिशनमधून त्या शेतकऱ्याला विमा हा मंजूर झालेला जो काही विमा असेल तो देण्यासाठी केंद्र शासनाने बाध्य केलेला आहे. याच्यामध्ये पिकाच्या उत्पादनाची आकडेवारी जी आहे ही सादर करण्याची मर्यादा हे महसूल विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेला दिलेली होती. खरीप हंगामाची 31 जानेवारीपर्यंत, तूर, कापूस, कांदा याची 31 मार्चपर्यंत, रब्बी हंगामाची जी काही उत्पादनाची आकडेवारी आहे ती 31 जुलैमध्ये मुख्य रब्बी पिकाची राहणार आहे आणि उन्हाळी भुईमुग, उन्हाळी भात याची 31 ऑक्टोंबर आणि उन्हाळी भुईमुग याची उन्हाळी भात याची 31 ऑगस्ट आणि उन्हाळी भुईमुग याची 31 ऑक्टोंबरपर्यंत देण्यात आलेली आहे. याच्यापूर्वी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत शेतकऱ्यांच्या मनात मोठा प्रश्न राहायचा की बाबा आम्ही तर आमच्या खरीप हंगामात विमा काढलेला आहे पण दुसरा खरीप हंगामाला तरी आमची नुकसान भरपाई काही मिळाली नाही. तर या योजनेमध्ये त्याची एक दक्षता घेतलेली आहे की पिकाची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर 3 आठवड्याच्या आत विमा कंपनी क्लेम मंजूर करून RTGS मार्फत शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे जमा करणार आहे. म्हणजे हे योजनेचं पहिलं वर्ष आहे, त्याच्यामुळे विमा कंपनी किती अलर्टली काम करतं आणि या योजनेमध्ये जे नमूद केलेलं आहे त्याच्यानुसार केंद्र शासन कोणती, राज्य शासन कोणती भूमिका घेतं हा प्रश्न थोडासा अनुत्तरित राहू शकतो. पण मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे पिकाची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर 3 आठवड्याच्या आत विमा कंपनीला क्लेम्स हे मंजूर करून शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये देणं हे या योजनेमधली सर्वात महत्त्वाची जी बाब आहे. नाहीतर एक खरीप आला, एका खरीपाचा विमा काढला आणि दुसरा खरीप हंगाम येऊनही जातो तरी शेतकऱ्याला लाभ मिळत नव्हता. म्हणजे यावर्षीपर्यंत ओरड होती, अपेक्षा आहे
की पुढच्या वर्षी हा प्रॉब्लेम राहणार नाही. आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो जे तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचे आहेत. नुकसान भरपाई कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जातं? पीक विम्याची नुकसान भरपाई हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते हा प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो. तुम्ही विचारता, सर्वसाधारण सन्माननीय लोकप्रतिनिधी विचारतात. हा जो सूत्र आहे हे सूत्र 1985 पासून केंद्र शासन राज्य शासन प्रत्येक विमा योजनेमध्ये देतं, मात्र त्याची माहिती काही देत नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम ही आपल्याला घर बसल्या कॅल्क्युलेट करू शकतो. या योजनेमध्ये पारदर्शकता हे केंद्र शासनाने ॲडॉप्ट केली आहे, राज्य शासनाने ॲडॉप्ट केलेली आहे. आता विमा कंपनी आणि काम करणाऱ्या यंत्रणा किती पारदर्शकता दाखवू शकतं हे तुम्ही आम्ही आता या समोरच्या कालावधीत बघणं शक्य होणार आहे. ते म्हणजे उंबरठा उत्पन्न. उंबरठा उत्पन्न म्हणजे आपल्या महसूल विभागामध्ये जे काही सर्वसाधारण उत्पादन येणार आहे. समजा एक उदाहरण द्यायचं झालं तर सोयाबीन पिकाची आपल्या भागातील सर्वसाधारण उत्पादकता 10 क्विंटल प्रति हेक्टर आहे असं आपण गृहीत धरू. आणि उंबरठा उत्पादन म्हणजे जे आपण जोखीम घेतलेली आहे, म्हणजे शासनानं सोयाबीन पिकाची जोखीम हे 70% घेतलेली आहे. तर 10 क्विंटलचे 70% म्हणजे 7 क्विंटल. शासनाने तुमचं कमीत कमी या योजनेमध्ये 7 क्विंटल किंवा त्याच्यापेक्षा उत्पादन कमी आलेलं असेल त्याची विमा, त्याच्या संरक्षणाची हमी ही शासनाने घेतलेली आहे. आपल्या शेतकरी बांधवामध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न असतो किंवा माणूस मेल्यानंतर पूर्ण रक्कम मिळते इन्शुरन्सची, मात्र आमच्या पिकाचं नुकसान झालं असेल तर आम्हाला पूर्ण रक्कम मिळत नाही. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या 7 क्विंटल आणि त्याच्यापेक्षा कमी रकमेची जी विमा आहे, विम्याचं संरक्षण हे शासनाने मंजूर केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की 10 क्विंटल का नाही केलं, 10 क्विंटल का नाही केलं, हा एक तुमच्या मनात प्रश्न येणं स्वाभाविक आहे. समजा 10 क्विंटल उत्पादन हे सरासरी येणारं असेल आणि त्याची पूर्ण हमी समजा शासन घेणार असेल तर आपलं जे प्रीमियम आहे, जे आपण 2% जरी गृहीत धरलेलं असेल तर 2%साठी इन्शुरन्स कंपनी म्हणा किंवा शासन म्हणा, याचा विम्याचा हप्ता जो 780 रुपये भरत होतो तर एखाद्या वेळेस विम्याचा हप्ता हा 7,800 रुपये भरणं विमा कंपनीच्या दरानुसार क्रमप्राप्त राहणार आहे. तर कुठेतरी बॅलन्स साधायचा आहे. हा बॅलन्स म्हणून 70% हा जोखीम स्तर शासनाने या वर्षीसाठी निर्धारित केलेला आहे. भविष्यात शासन निर्णयामध्ये वाढ येऊ शकते. तुमच्या शेतकरी बांधवाच्या, शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी यांचे जे काही सल्ले जाणार आहे, काही सूचना जाणार आहेत, त्याच्यानुसार या योजनेमध्ये भविष्यात काही बदलही अपेक्षित राहणार आहे. याच्यामध्ये उंबरठा उत्पादनाची माहिती ही हंगामाच्या पूर्वीच ही शासनाने वेबसाईटवर डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे आपल्या माहितीसाठी हा खरीप हंगाम आपला सुरू आहे. कुणी लिहून घेणार असेल तर त्या वेबसाईटचं नाव लिहून घ्या, जिथे आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या रेव्हेन्यू मंडळाची, महसूल मंडळाची सर्व पिकांची उंबरठा उत्पादनाची माहिती ही ऑलरेडी शासनाने हंगामाच्या पूर्वी म्हणजे खरीप हंगामाच्या पूर्वी वेबसाईटवर दिलेली आहे. ती म्हणजे कृषी विभागाची अधिकृत वेबसाईट www.mahaagri.gov.in. यामध्ये थ्रेशोल्ड यील्ड खरीप 2016 हे एक महत्त्वाची लिंक आहे. या लिंकमध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रातले महसूल मंडळनिहाय सर्व पिकांची उंबरठा उत्पादनाची माहिती ही शासनाने जून 2016 या कालावधीपासून दिलेली आहे. आता मगाशी म्हटलं की आपण कॅल्क्युलेशन सहज आपल्या पद्धतीनं करू शकतो. उंबरठा उत्पादन आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वेबसाईटवर मिळून जाईल. प्रत्यक्षात आलेलं सरासरी उत्पादन म्हणजे जे तुमच्या गावात किंवा तुमच्या महसूल मंडळात जे पीक कापणी प्रयोग आयोजित होणार आहे, ज्याला मी तुम्हाला उपस्थित राहण्यासाठी विनंती करतो आहे, ते म्हणजे तुमच्या महसूल मंडळात आलेलं उत्पादन भागीला उंबरठा उत्पादन तुम्हाला माहीत आहे. आणि विमा संरक्षित रक्कम म्हणजे मगाशी जे 36,000-38,000 रुपये जे सांगितलेले आहेत ते. आता तुम्हाला भविष्यात कोणाला विचारायची गरज राहणार नाही की आम्हाला विमा मंजूर होतो की नाही होत, कारण की शासनाने पूर्णपणे पारदर्शकतेने हा व्यवहार करायचा एक प्रयत्न केलेला आहे. ही योजना राबवायचा एक प्रयत्न केलेला आहे. यामध्ये पूर्ण माहिती ओपन केलेली आहे.
विमा रक्कम किती भरायची याची माहिती ओपन केलेली आहे. उंबरठा उत्पादन काय आहे आपल्या भागाचं हे तुम्हाला माहीत करून देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. यावर्षी आलेलं उत्पादन स्वतः तुम्ही उपस्थित राहू शकत नाही, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲग्री इन्शुरन्स गव्हर्मेंट.in यावर तुम्हाला ती माहिती उपलब्ध राहणार आहे. आता प्रश्न की आपल्या भागातील माहिती सर्च करण्याचा, तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष तुम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागणार आहे आणि तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर त्या कॅल्क्युलेशनमधून मिळेल असं सर्वसाधारण एक हेतू हा राज्य शासन केंद्र शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे जे बदल सांगितलेले होते त्याच्याच अनुषंगिक तुम्हालाही माहीत असावं म्हणून ह्या काही महत्त्वाच्या समोरच्या स्लाईड्स आहे. विनंती आहे की आपण सर्वजणांनी ऐकून घ्याव्यात. याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे हवामानाचे घटक. आता हे हवामानाचे घटक कोण कॅल्क्युलेट करणार आहे, कोणावर विश्वास ठेवायचा आहे? मग मंडळ अधिकारी राजस्व यांच्याकडे द्यायचा आहे की जे दररोज सकाळी 8 वाजता 8:15 वाजता रेनफॉलचा डाटा पाठवतात? नाही. याच्यामध्ये केंद्र शासन राज्य शासनाने ॲटोमॅटिक वेदर स्टेशन स्वयंचलित हवामान केंद्र हे प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर तयार केलेले आहे, बसवलेले आहेत. म्हणजे आपल्या माहितीसाठी प्रत्येक महसूल मंडळाचं जे मुख्यालय आहे त्या महसूल मंडळाच्या मुख्यालयी स्वतंत्र ॲटोमॅटिक वेदर स्टेशन स्वयंचलित ॲटोमॅटिक वेदर स्टेशन हे बसवण्यात आलेलं आहे. फक्त ही गोष्ट एखाद्या वेळेस तुम्हाला आम्हाला माहीत नसेल, पण जेवढेही महसूल मंडळ मुख्यालय आहे त्या महसूल मंडळ मुख्यालयी याबद्दलचं माहिती तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल. हे कोणाच्याही घरावर असू शकतं, शेतात असू शकतं. फक्त तुम्ही काळजीपूर्वक पहा. सर्वसाधारण मी जिथे बसलेलो आहे याच्या एवढ्या भागामध्ये ते ॲटोमॅटिक वेदर स्टेशन आहे. फक्त तुम्ही काळजीपूर्वक पहा. कोणाच्या तरी घरावर चक्री फिरत असताना दिसेल, त्याच्या घरात एक मशीन असेल, दर 30 सेकंदाला त्याचा डाटा हा कुठेतरी गोळा होतो. 0.05 ml लक्षात घ्या, 0.05 ml पावसाच्या नोंदीपासून वरच्या नोंदी ह्या तिथे घेतल्या जातात. फक्त आपण थोडंसं डोळसपणे आजूबाजूला बघण्याची गरज आहे. तर त्याचा डाटा हा या विमा कॅल्क्युलेशनसाठी वापरण्यात येणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न हा येऊ शकतो तुमच्यासमोर की याचं कॅल्क्युलेशन किंवा याची नुकसान भरपाई नेमकी कशा पद्धतीने दिली जाणार आहे. आता नुकसान भरपाई कशा पद्धतीने दिली जाणार आहे, शेतकऱ्यांना काय मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळणार आहे, याची पूर्ण पद्धत हे शासनाने निर्धारित करून दिलेली आहे. आता आपण पहिल्या मुद्द्यावर येऊ की पिकाच्या हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे समजा नुकसान झालेलं असेल. आता प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय, शासन निर्णयामध्ये त्याची व्याख्या स्पष्ट करून दिलेली आहे. प्रतिकूल परिस्थिती म्हणजे जी निसर्गाने निर्माण केलेली आहे, मनुष्य निर्मित नाही. निसर्गाने निर्माण केलेली प्रतिकूल परिस्थिती म्हणजे पूर, पावसातील खंड, दुष्काळ. याच्यामुळे समजा पिकाच्या उत्पादनात 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त घट येणार असेल, कृपया लक्ष द्यावं की 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त घट येणार असेल. कशामुळे? नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीमुळे. तर सर्व शेतकऱ्यांना, त्या महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणं क्रमप्राप्त आहे. आणि समजा गव्हर्मेंटने नोटिफिकेशन काढलं, राज्य शासनाने नोटिफिकेशन काढलं, तर 25% अग्रिमही सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे आगाऊ रक्कम जमा करण्याची प्रोव्हिजन या शासन निर्णयामध्ये दाखवलेली आहे. याच्यामध्ये दुसऱ्या नंबरचा मुद्दा आहे सदर नुकसान भरपाई भरपाईचे निकष. त्याच्यातला जो दुसरा नंबरचा मुद्दा आहे याच्यावर लक्ष आपलं वेधू इच्छितो की प्रातिनिधिक सूचकाच्या आधारावर राज्य शासन नुकसान भरपाईची अधिसूचना ही काढणार अपेक्षित आहे. आता प्रातिनिधिक सूचक म्हणजे काय हा तुमच्या मनात प्रश्न येणार असेल, आणि अधिसूचना म्हणजे काय हाही तुमच्या मनात प्रश्न येत असेल. आता जास्त लांब जायची गरज नाही, मागच्या महिन्याचंच आपण उदाहरण घेऊ. सर्वसाधारण ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये काही भागामध्ये जास्त पाऊस झालेला होता. मोठ्या प्रमाणात मराठवाडा, पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मूग, उडीद पिकाचं नुकसान झालेलं आहे. तर त्याच्यासाठी जे प्रातिनिधिक सूचक आहे ते समोरच्या आपण स्लाईडला बघू, पण राज्य शासनाने अधिसूचना त्या अनुषंगिक काढलेली होती.
आणि त्याचं जे काही विमा कॅल्क्युलेशन आणि त्या ज्या बाबी आहेत हे आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता त्यांना ॲडव्हान्स स्वरूपाची रक्कम ही त्या प्रोसेसमध्ये असण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये विमा कंपनी आणि राज्य शासनाचे अधिकारी संयुक्त पाहणी करून निर्णय देणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये काही जणांच्या मनात प्रश्न असेल की आमची तर संयुक्त पाहणी झालेली नाही. होऊ शकतं, कारण की वर्तमानपत्रात तशा आशयाच्या बातम्या या दिवसेंदिवस वरचेवर येत होत्या. मात्र ही जी शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये काही इंटरव्हेन्शन कार्यक्रम राबवून त्याच्या वेळचे ज्या झालेल्या आहेत त्या मी आपल्या चर्चेमध्ये आपल्या समोर आणू इच्छितेल. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो सर्वात शेवटचा. समजा कापणीच्या 15 दिवसा अगोदरपर्यंत हा जो स्टँड आहे हा शासनाने विमा कंपनीने घेतला, मात्र शेवटच्या 15 दिवसासाठी ह्या काढणीपूर्वी ही तरतूद लागू राहणार नाही असं शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रातिनिधिक सूचक म्हणजे काय, तर प्रातिनिधिक सूचक म्हणजे पर्जन्यमानाची आकडेवारी. जे ॲटोमॅटिक वेदर स्टेशन मगाशी बोलल्याप्रमाणे या ॲटोमॅटिक वेदर स्टेशनमधून पर्जन्याची आकडेवारी जी घेण्यात येणार आहे ती आकडेवारी उपग्रहामार्फत प्राप्त छायाचित्रे, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी केलेला पीक परिस्थिती अहवाल किंवा याच्यापूर्वी नव्हतं की स्थानिक प्रसारमाध्यम म्हणजे लोकल न्यूजपेपर किंवा लोकल बातम्या ज्या टी व्हीवर किंवा रेडिओवर यायच्या त्याही बातम्या या विम्याचं जोखीम कॅल्क्युलेशनसाठी किंवा विम्याचा लाभ देण्यासाठी शासनाने निर्धारित केलेला आहे, विचारात घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचा पंचनामा झाला नाही, विमा कंपनीचे लोक नव्हते, तरी आम्हाला कशा त्याचा लाभ मिळेल. तर केंद्र शासनाने राज्य शासनाने ज्या सूचना दिल्या, इन्शुरन्स कंपनीकडनं आवश्यक मनुष्यबळ जुळत नसेल किंवा त्यांनी आलेलं नसेल तर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी, मग तो महसूल विभागाचा असो, जिल्हा परिषदेचा असो किंवा कृषी विभागाचा असो, या विभागाच्या तिघाच्या संयुक्त पंचनामा जो केलेला असेल तो पंचनामा ग्राह्य धरण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने विमा कंपनीला अनिवार्य केलेला आहे. आणि त्याच्याच कॅल्क्युलेशनमध्ये मग बीड जिल्ह्यातील 3,20,000 असो की उस्मानाबाद जिल्ह्यातील 3,00,000 हेक्टरचं क्षेत्र असो, हे पूर्ण क्षेत्र विमा संरक्षणासाठी शासनाने ग्राह्य धरलेलं आहे. आता फक्त कॅल्क्युलेशन करून त्याचा विमा जेवढा जे द्यायचा आहे तो विमा कंपनीकडे सध्याच्या परिस्थितीत प्रलंबित आहे. अपेक्षित आहे की तोही निकाली निघून जाईल. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे रिमोट सेन्सिंगचा वापर याच्यामध्ये अनिवार्य केलेला आहे. म्हणजे असे ज्या तरतुदी आहेत तर त्यासाठी नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर दिल्लीचं जे आहेत त्यांनी ही माहिती आपल्या स्तरावरनं इन्शुरन्स कंपनीला दिलेली आहे. याच्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीचे 7 दिवसाच्या आत राज्य शासनाने अधिसूचना काढणं अपेक्षित होती, 15 दिवसाच्या आत त्याचा सर्वे होणं अपेक्षित आहे आणि 1 महिन्याच्या आत नुकसान भरपाई ही राज्य शासनाच्या वतीने विमा कंपनीला द्यायच्या ह्या शासन निर्णयामधल्या ज्या बाबी आहेत या आपल्यासमोर ठेवतो आहे. पीक लावणीचं जे जोखीम या विमा योजनेमध्ये कव्हर केलेलं आहे ते म्हणजे 75% किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्र हे पडीत राहणार असेल किंवा पेरणी होणार नाही. आता पेरणी कशामुळे होणार नाही, तर अपुरं पर्जन्यमान किंवा हवामानातील प्रतिकूल घटक. तर सर्वसाधारण त्या पिकाचं पेरणी शेतकऱ्यांची झालेली नाही 75% किंवा त्याच्यापेक्षा त्या महसूल मंडळामध्ये, तर ज्यांची पेरणी झालेली नाही असा सर्वांना पीक विम्याचा लाभ हा या घटकामध्ये पीक पेरणी किंवा लागवडीपूर्व नुकसान भरपाई म्हणून शासनाने निर्धारित केलेला आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो समज आहे म्हणजे त्या महसूल मंडळामध्ये 10,000 हेक्टर हे सर्वसाधारण त्या पिकाखालचं क्षेत्र आहे आणि 7,500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झालेली नसेल तेव्हा हे जोखीम ही विचारात घेण्यात येणार आहे. नाहीतर बाबा माझ्याकडे मनुष्यबळ मिळालं नाही म्हणून माझी पेरणी लांबली आणि मला याचा लाभ मिळावा असं शासनाने याच्यामध्ये गृहीत धरलेलं नाही. प्रतिकूल परिस्थिती किंवा कमी पाऊस, जसं यावर्षी तर नाही पण मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी परिस्थिती होती की पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेरण्या खोळंबल्या होत्या, तेव्हा हे ट्रिगर किंवा हे प्रमाणक ॲक्टिवेट होणार आहे. याच्यामध्ये कोणते प्रातिनिधिक सूचक राहणार होते, तर पर्जन्यमानाची आकडेवारी जी ॲटोमॅटिक वेदर स्टेशनवरून घेतलेली होती, जिल्हास्तरीय पीक परिस्थितीचा अहवाल
आणि जो महसूल मंडळनिहाय पेरणी अहवाल जातो तो पेरणी अहवाल विचारात घेऊन याची नुकसान भरपाई ही देय राहणार आहे. याच्यात मोठ्या प्रमाणातला एक गैरसमज जो आहे, ही जी बाब आहे ही फक्त 4 पिकासाठी शासनाने अधिकृत केलेली आहे. कापूस, सोयाबीन, भात आणि तूर हे मुख्य जे पिकं आहेत यांचा विमा या जोखीममध्ये घेतलेला आहे. काढणी पश्चात झालेलं जे नुकसान असेल त्याची नुकसान भरपाई शासनाने त्याची जोखीम ही या योजनेमध्ये विमा संरक्षणासाठी घेतलेली आहे. पीक कापून वाळवणीसाठी ठेवलेलं असेल आणि पाऊस किंवा चक्रीवादळ याच्यामुळे समजा पिकाचं नुकसान झालेलं असेल, याच्यात नैसर्गिक ह्या सर्व बाबी जे आहे ते नैसर्गिक आहेत, त्याचा जास्तीत जास्त 14 दिवसापर्यंतचं जे जोखीम कालावधी आहे तो शासनाने विचारात घेतलेला आहे. याच्यामध्ये एखाद्या वेळेस शेतकऱ्याची गंजी लावलेली आहे आणि कोणी त्या गावातील त्याचा जो कोणी असेल हितचिंतक त्यांनी त्या पिंडीला आग लावलेली असेल तर ती याच्यामध्ये कवर नाही आहे. याच्यामध्ये नैसर्गिक पाऊस किंवा चक्रीवादळामुळे कापलेलं जे काही धान्य आहे ते खराब होत असेल तर त्याची नुकसान भरपाई या योजनेमध्ये राहणार आहे. आणि या योजनेमध्ये ज्यांनी अर्ज केलेला आहे, म्हणजे पाऊस किंवा चक्रीवादळ आल्यानंतर 48 तासाच्या आत विमा कंपनीला कळवणं अपेक्षित आहे, त्याचा वैयक्तिक पंचनामा या योजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. आता फक्त शेतकऱ्यांना काय करावयाचं आहे, तर शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे किंवा पीक विमा योजनामध्ये सहभाग नोंदवला आहे, समजा अशी काही दुर्घटना झाली तर ही दुर्घटना घडल्यानंतर 48 तासाच्या आत ज्या बँकेमध्ये आपण विमा काढलेला आहे त्या बँकेला, विमा कंपनीला किंवा कृषी किंवा महसूल विभागाला हे त्यांनी कळवणं अपेक्षित आहे. ते किती 48 तासाच्या आतमध्ये. आता याच्यात तुम्हाला काय करायचं आहे याची सविस्तर माहिती या स्लाईडमध्ये दिलेली आहे की घटना घडल्यापासून 48 तासाच्या आतमध्ये मगा सांगितलेल्या यंत्रणेला कळवणं अपेक्षित आहे. आणि ते कळवत्या वेळेस कोणकोणत्या बाबी आपल्याला आवश्यक राहणार आहे, तर कोणत्या बँकेमध्ये आपण विमा काढलेला आहे, कोणत्या पिकाचा विमा काढलेला आहे याबद्दलची डिटेल माहिती त्या अर्जामध्ये, हा अर्ज त्या बँकेमध्ये आणि ह्या तिन्ही क्षेत्रीय कार्यालयामध्ये जसा उपलब्ध आहे त्यांच्याकडे जाऊन हा अर्ज भरणं आपलं अपेक्षित राहणार आहे. याच्यासोबत हे डॉक्युमेंट जे आहेत हे डॉक्युमेंट्स भरणं अपेक्षित राहणार आहे. समजा आपण 48 तासामध्ये ते डॉक्युमेंट भरू शकलो नाही तर शासनाने पुन्हा 48 तासाची मर्यादा कागदपत्र सादर करण्यासाठी आहे. पहिल्या 48 तासामध्ये तुम्ही फक्त इंटिमेशन केलं आणि हे कागदपत्र नाही जुळवू शकले तर त्याचे पुढचे 48 तास जे आहे ते शासनाने निर्धारित केलेले आहे की पुढच्या 48 तासामध्ये तरी कागदपत्र आपण जमा करावी. आणि हे कागदपत्र त्या बँकेने 7 दिवसाच्या आतमध्ये विमा कंपनीला कळवणं अपेक्षित आहे. विमा कंपनी त्यांच्या लेवलचा जो कोणी लॉस असेसर आहे किंवा पर्यवेक्षक आहे त्याची नेमणूक करणार आहे आणि त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्याचा पंचनामा होणं अपेक्षित आहे. पण एखाद्या वेळेस नेमणूक झाली नाही तरी कृषी किंवा महसूल विभागाचे कर्मचारी याचा पंचनामा करून त्यांनी जो काही अहवाल तयार केलेला आहे तो विमा कंपनीला सादर करणं अपेक्षित राहणार आहे. आणि तोच अहवाल हा राज्य शासनाच्या वतीने अंतिम राहणार आहे. स्थानिक आपत्तीमध्ये एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की यापूर्वी बऱ्याचशा ठिकाणी नदी किंवा नाले, स्पेशली ज्या छोट्या ओघळी असतात, याला पाणी साचल्यामुळे त्याच्या नजीकचे जे शेत आहेत ह्या शेतामधलं पीक खराब व्हायचं किंवा गारपिटीमुळे पीक खराब व्हायचं. म्हणजे आता रबी हंगामामध्ये हरभऱ्याचं पीक किंवा गव्हाचं पीक सर्वसाधारण फेब्रुवारीच्या 2-3 आठवड्यामध्ये निश्चितच गारपीट होत असते आपल्या या विदर्भाच्या भागामध्ये, तेव्हा मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र त्या नुकसानीचं कव्हरेज ह्या स्थानिक आपत्ती या प्रकारात घेतलेलं आहे. आणि यामध्ये ही वैयक्तिक पंचनाम्याची अट जी आहे ही शासनाने विमा कंपनीला घालून दिलेली आहे. ह्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर अशी नैसर्गिक आपत्ती आली, म्हणजे गारपीट झालेलं असेल किंवा पुराचं पाणी येऊन पिकाचं नुकसान झालेलं असेल, तर त्याचा विमा जो आहे हा विम्यामधलं जोखीम हे स्थानिक आपत्तीच्या घटकामध्ये घेतलेलं आहे. आणि यामध्ये शेतकरी बांधवांना विनंती एवढीच आहे की 48 तासाच्या आतमध्ये त्यांनी विमा कंपनी किंवा ज्या बँकेमध्ये पैसा भरलेला आहे त्या बँकेच्या शाखेला किंवा कृषी विभागाचं किंवा महसूल विभागाचं तालुका लेवलचं जे कार्यालय आहे त्यामध्ये अर्जासह ही माहिती देणं क्रमप्राप्त राहणार आहे.
आणि त्याचे जे ट्रिगर आहे किंवा त्याचे जे सूचक आहे ते पुढील प्रमाणे राहणार आहे की शेतकऱ्यांनी तर वैयक्तिक तक्रार केली, पण एखाद्याच प्रसारमाध्यमामध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये त्याची माहिती आलेली असेल किंवा कृषी किंवा महसूल विभागाने जो पंचनामा केलेला असेल तर त्यावरनं याबद्दलची माहिती विमा कंपनीला कंपल्सरी दिलेली आहे. आणि याच्यामध्ये एक अनिवार्य बाब अशी केलेली आहे, म्हणजे आपल्या वतीनं शेतकरी बांधवांना आवाहन करेल की नुकसान झालेलं असेल तर नुकसान झालेलं फोटोग्राफ्स हा तेव्हा आपल्या मोबाईलवर काढून ठेवा, म्हणजे भविष्यात त्या फोटोग्राफची आवश्यकता लागली तर तुम्ही त्या एजन्सीला किंवा त्या यंत्रणेला, त्या विमा कंपनीला आपण देऊ शकतो. यामध्ये आता प्रत्यक्ष विमा कॅल्क्युलेशनचा जो पोर्शन आहे त्या कॅल्क्युलेशनच्या याच्यावर येऊ. मग सांगितल्याप्रमाणे समयमर्यादेमध्ये उत्पादनाची आकडेवारी ही शासनाच्या वतीने विमा कंपनीला देणं अपेक्षित आहे. विमा कंपनी त्याचं जे परिगणना आहे ती परिगणना करून 3 आठवड्याच्या आतमध्ये याचं निकाल देईल. याच्यामध्ये जे पीक कापणी प्रयोग घेणारे कर्मचारी आहेत हे आपल्या माहितीसाठी असू द्या, राजस्व किंवा महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक आणि कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांच्याकडे क्षेत्रीय स्तरावरचं काम म्हणजे पीक कापणी प्रयोगाचं हे काम दिलेलं आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने जी पद्धत अवलंबली आहे, जी आपल्याला माहिती असावी की सर्वसाधारण जी काही शासनाची विम्याची रक्कम आहे हे ECS मार्फतच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल. त्यासोबतच त्या ब्रांचमध्ये किंवा त्या शाखेमध्ये ज्यांच्या नावावर जमीन ज्यांच्या नावाने पीक विमा काढलेला आहे त्यांची एक यादी, शेतकऱ्याच्या अकाउंट नंबर आणि किती रक्कम त्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर जमा झाली याची माहिती विमा कंपनीने त्या बँकेच्या डिस्प्लेवर किंवा नोटीस बोर्डवर लावायला कंपल्सरी केलेलं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जी ॲग्री इन्शुरन्स गव्हर्मेंटची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरही तुमच्या त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला किती पैसे जमा झाले याची माहिती तुम्हाला तिथून मिळणार आहे. आणि समजा याच्यामध्ये काही तक्रारी वगैरे असेल तर त्या तक्रारीसाठी एक विमा कंपनीला एक सेल स्वतंत्र तयार करण्याच्या सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता हे सर्व जे काम चालणार आहे किंवा ज्या योजनेची अंमलबजावणी होणार आहे याच्यावर आपल्या माहितीसाठी जिल्हा स्तरावर एक स्वतंत्र समिती तयार करण्यात आलेली आहे आणि या समितीची दर पंधरवाडी जी आहे ती बैठक होणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही निर्णय झालेले आहे सोयाबीनच्या जास्त पावसामुळे नुकसानीचे तर ह्याच समितीमध्ये झालेले आहे की तुमची विमा कंपनी येत नाही आहे, आमच्या यंत्रणेने पंचनामे केले, तेच पंचनामे आपण विचारात घ्यावे. यामध्ये बँकेचे प्रतिनिधी, इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी हे याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि कृषी विभागातील जिल्हा अधीक्षक म्हणजे जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत ते या याच्यातले सदस्य सचिव राहणार आहे. याच्यामधलं जे महत्त्वाची भूमिका आहे जिल्हास्तरीय समितीची ती म्हणजे दर पंधरवड्याला पीक आणि त्याबद्दलचा अहवाल, मग ते हवामानाचा असो, कीड रोगाचा असो किंवा पिकाचं काही नुकसान झालेलं असेल याबद्दलचा असो, याची माहिती विमा कंपनीला तसेच राज्य शासनाला देण्यात येईल. वैयक्तिक स्तरावरच्या यंत्रणेची नेमणूक हे जिल्हास्तरीय समितीची एक जबाबदारीची भाग राहणार आहे आणि याच्याच मदतीने हे विम्याचं जे परिगणन आहे हे परिगणन आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये होणार आहे. आता याच्यामध्ये राज्य शासनाची कोणती भूमिका आहे, फक्त आपल्या महत्त्वाच्या माहिती म्हणून असू द्या की जे उंबरठा उत्पादनाची माहिती आहे ती राज्य शासनानं अनिवार्य केली होती. विमा कंपनी निश्चित करायची आपल्या राज्यामध्ये कोणत्या पिकासाठी कोणती विमा कंपनी कार्यरत राहणार आहे याची जबाबदारी दिलेली आहे. पीक कापणी प्रयोगाची जी अंमलबजावणी आहे ते सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्याच्या मदतीने करून घ्यावी ही राज्य शासनाकडे दिलेली होती आणि हवामानाचे आकडेवारी ही विमा कंपनी आणि सर्वांना उपलब्ध करून द्यावे याची एक माहिती राज्य शासनाची एक जबाबदारी दिलेली आहे. विमा कंपनीची भूमिका काय आहे तर विमा कंपनीने आपल्या स्तरावर या योजनेचा प्रचार प्रसार करणं अपेक्षित आहे. या योजनेची आकडेवारी सर्वांना उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही तक्रारी असेल तर त्या तक्रारीचं निवारण किंवा त्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी स्वतंत्र एक व्यवस्था निर्माण करणं अपेक्षित आहे आणि त्यासोबतच कर्जदार शेतकऱ्यांना, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेसाठी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा याच्यासाठी हे दिलेलं आहे. त्यासोबतच प्रत्येक तालुका स्तरावर त्याचं कार्यालय
आणि लॉस असेसर याबद्दलची माहिती शासनाकडे दिलेली आहे. आता बँकेची काय जबाबदारी आहे, तर बँकेची अशी जबाबदारी आहे की शेतकऱ्यांकडनं प्रीमियम हा गोळा करायचा, इन्शुरन्स कंपनीला विहित मुदतीमध्ये तो सादर करायचा, विमा कंपनीकडून जो क्लेम मंजूर झालेला आहे तो क्लेम शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करायचा. हे सर्वसाधारण ज्या भूमिका आहे ह्या बँकेची भूमिका दिलेली आहे. आता कर्जदार शेतकरी आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या काय काय भूमिका आहे ह्या भूमिका आपण इथे चर्चेला घेऊ आणि त्यानंतर या विषयाचं जे आहे आपण इथे थांबवू. कर्जदार शेतकऱ्यांनी आपलं जे पीक कर्ज आहे ते हंगामाच्या पूर्वी मंजूर करून घेणं अपेक्षित राहणार आहे. समजा आपण सोयाबीन पिकासाठी कर्ज घेतलं आणि आपण सोयाबीन पिकाच्या ऐवजी कापूस पिकाची किंवा दुसऱ्या पिकाची लागवड करणार असो, तर पिकामध्ये झालेला जो बदल आहे हा आपल्याला शेतकऱ्यांना त्या बँकेला एका आठवड्याच्या आतमध्ये कळवणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये काय होईल समजा कळवलं नाही तर? आता याच्यामध्ये असं होईल की कापूस पिकासाठी आपण कर्ज घेतलं आणि सोयाबीन पिकाची लागवड केली. सोयाबीन पीकचं नुकसान जेव्हा जाहीर होईल पण तुमच्या कागदावर कापूस पीक राहिलं असल्यामुळे त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे ज्या पिकाचा आपण विमा काढलेला आहे त्याचाच विमा हप्ता आपण भरावा. त्याच्यानंतर समजा नुकसान झालेलं असेल तर 48 तासाच्या आतमध्ये विमा कंपनी किंवा बँकेला कळवावं. हे सर्वसाधारण अपेक्षा कर्जदार शेतकऱ्यांकडून योजनेच्या मार्फत करण्यात आलेली आहे. आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी काय आहे? बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी स्वतः कर्जदार शेतकऱ्यांचं तर अनिवार्य असल्यामुळे त्यांचं विमा हप्ता कपात होईलच, पण बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला अर्ज जो आहे तो विहित मुदतीच्या आतमध्ये विमा कंपनीला सादर करण्यासाठी बँकेमध्ये सादर करणं अपेक्षित आहे. त्याच्यासोबत 7/12 प्रीमियमची जी काही रक्कम असेल आणि पीक पेरणीचा दाखला हा सादर करणं अपेक्षित आहे. त्यासोबत एका वेळेस एकाच सर्वे नंबरवर एकाच बँकेमध्ये पिकाचा विमा काढणं अपेक्षित आहे. नाही तर पिकाचा लाभ मिळतो बा विम्याचा लाभ मिळतो म्हणून मी या बँकच्या अकाउंटमध्ये काढतो, दुसरा ब्रांच अकाउंटमध्ये काढतो, तसा भाग कृपया करू नका. कारण की इथे सर्व ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे भविष्यात क्लेम मंजूर जरी झाला पण सेटलमेंट करायला विलंब लागू शकतो किंवा अडचण निर्माण होऊ शकते. तर ते बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी तेवढी एक दक्षता घ्यावयाची आहे. आणि 48 तासाच्या आतमध्ये जी काही नुकसान झालेलं असेल ते त्या ब्रांचला किंवा विमा कंपनीला कळवणं हे सर्वसाधारण अपेक्षित राहणार आहे. यानंतर समजा आपले काही प्रश्न असतील तर त्याचं स्वागत आहे. आपण 31 डिसेंबर 2016पर्यंत गहू हरभऱ्यासाठी नजीकच्या ब्रँचमध्ये जाऊन अर्ज करू शकता. समजा पिकावर जी जोखीम आहे कोणत्या जोखीमवर जनरली विमा मिळतात? आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आता याच्यामध्ये कसं केलं आहे, यावर्षी पूर्ण जे आहे ते 70% जोखीम ही जी आहे ही शासनाने निर्धारित करून दिलेली आहे. आता आपण नेमके कोणत्या तालुक्याचे कोणत्या महसूल मंडळाचे आहे हे समजा माहीत असेल तर तुमच्या त्या रेव्हेन्यू मंडळमध्ये तुमच्या त्या पिकाचा किती जोखीम स्तर शासनाने निश्चित केलेला आहे, त्याची उत्पादनाची रेंज किती आहे हे आपल्याला वेबसाईटवरून पाहायला मिळू शकेल. म्हणजे 70% आहे. म्हणजे समजा आपल्या माहितीसाठी त्या भागाची सरासरी उत्पादकता 10 क्विंटल असेल तर 7 क्विंटल किंवा त्याच्यापेक्षा कमीची जोखीम ही शासनाने या योजनेमध्ये समाविष्ट करून त्याचा विचार या योजनेमध्ये केलेला आहे. आणखी कोणाला काय विचारायचं आहे? तिकडे लास्ट. धन्यवाद रावसाहेब. पीक विमाबाबत आपण अत्यंत महत्त्वपूर्ण आणखी सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहेत. मी आपला अत्यंत आभारी आहे. राऊत सरांनी आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन केले आहे पीक विम्याबद्दल. तरी मी त्यांचं आभार मानतो ॲग्रोव्हिजनमुळे आणि त्यांना शिरगावकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. शील देऊन.